अधिकृत पोर्टल आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे। बरोबर सर, मग आता ही स्वगणना झाली, स्वगणनेनंतरचे पुढचे टप्पे नेमके कसे असतील? आता महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 1 मे ते 15 मे मध्ये स्वगणनेचा आपल्याला पर्याय उपलब्ध आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून ह्या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रगणक घरोघरी भेटी देणार आहेत। त्यामध्ये 2 प्रकारची कुटुंब असू शकतील, ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली आहे अशी कुटुंब आणि ज्या कुटुंबांनी स्वगणनेचा पर्याय स्वीकारलेला नाही अशी कुटुंब। तर ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली आहे अशा कुटुंबांच्या बाबतीत एक त्यांना स्वगणना आयडी, एक युनिक आयडी जो 11 अंकी H या अद्याक्षरातून सुरू होणारा युनिक आयडी त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे। तो त्यांनी प्रगणकाला दिला आणि तो युनिक आयडी प्रगणकाच्या मोबाईलमध्ये असलेला डेटामध्ये जर मॅच झाला तर प्रगणक अशा कुटुंबांच्या भरलेल्या माहितीची पडताळणी करेल। कारण आपण पहिल्यांदा ही विकल्प उपलब्ध करून देतोय। सर्वसामान्य लोकांना जनगणनेच्या संकल्पना, व्याख्या ह्या पूर्ण आत्मसात होतीलच असं नाही। बरोबर, काही माहिती अपूर्ण असू शकते किंवा काही चुकीच्या पद्धतीने भरलेली असू शकते। तर त्या आवश्यक त्या दुरुस्त्या, सुधारणा करून प्रगणक अंतिमतः कुटुंबाला ती माहिती दाखवून नंतर सेंट्रल सर्व्हरवरती ती माहिती अपलोड करतील। ज्या कुटुंबांनी स्वगणनेचा पर्याय स्वीकारलेला नाही अशा कुटुंबांसाठी, तसंच ज्या कुटुंबांनी चुकून त्यांचा ACID त्यांच्याकडे उपलब्ध नाही किंवा त्यांची इमारत या नकाशावरती चिन्हांकित करताना दुसऱ्या घर यादी गटात चिन्हांकित केलेली असेल, अशा बाबतीत प्रगणक नव्याने 33 प्रश्न जे विचारायचे आहेत, नोटिफाईड अधिसूचित जे 33 प्रश्न विचारायचे आहेत ते विचारून त्या घरांची गणना पूर्ण करतील। बरोबर सर, हा जनगणने